वास्तविक पाहता रामकृष्ण हरी हा मंत्र उघडा मंत्र आहे, तुकाराम महाराजांनी सांगितलाय आणि तो महामंत्र आहे. कोणता आहे? महामंत्र आहे. पण त्या जे रामकृष्ण साधू संतांनी जे रामकृष्ण सांगितले, अधिष्ठानाच्या स्वरूपाने रामकृष्ण जे सांगितले, त्याला जर न ओळखलं तर रामकृष्ण म्हणत असतील की मरक्याचं भजन करतात. मरक्याचं वाल्मिक ऋषी झाल्यानंतर रामाचं केलं का आत्मारामाचं केलं? राम 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 सर्व जीवन सकाळी गेल्यानंतर मला पाहिलं जोरात आंबा पडला. बाबा बाबा आई गेली. तुम्ही आमच्याकडे पाहिलं नाही? बाबा आमच्याकडे वाजायला पाहुणा आला ना, ते लावलं का लगेच इकडे रडायची लागली. आता त्यांनी जोरात दोन आवाज ना, मी जवळ दोन गोष्ट म्हटलं काय झालं बाबा? बाबा आईचं काही मारायचं वय नव्हतं हो, काळे वरकेस होते, दाट आतून पक्के होते, मारायचं वय नव्हतं. आई गेली हो, आई गेली. मी म्हटलं कशी होती आई? मारायचं वय नव्हतं, काळे वरकेस होते म्हणे बाबा. 25 वर्ष जगली असती म्हणे, 25-30 वर्ष जगली असती. गेली कधी गेली? 5 वर्ष. मग तू कोणाला मांडी दिली? ते काही केस तसेच आहेत, दात तसेच आहेत. काय आई आहे ती? त्याच्यातली तिला कोणाला आई म्हणत होती? आई कोणाला म्हणतात? त्याच्यातली होती का जी होती ती? आणि आईला नंतर काय म्हणतात? झाड करतात. आईला कोणी जाळतं का? आईला जाळतं का? जाळलं नाही आतापर्यंत? तुम्ही पाहिजे आई भाऊ कोणी बसो जाळली नाही. कोणाला जाळली? दिसलं त्याला का? जो दिसत नव्हता त्याला. मग तुम्ही कोणाला नाव ठेवता? ते दिसत त्याला पाहून का ते दिसत त्याला पाहून? तुमच्यामध्ये जो आहे तो 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 ओळखा. तुम्ही तू हा काम करून घ्यायचं आणि याला सोडून द्यायचं, याला सोडून द्यायचं. मग सांगा तुकाराम महाराजांनी मरण द्यायचं पाहिलं का? त्याचं स्वरूपाचं पाहिलं. तुकाराम महाराजांनी प्रमाण दिलेलं आहे, माझे मरण म्या पाहिले मरण माझे मरुनी, मरण माझे मरुनी
लोकांना ते करमणुकीला आवडतात. बाबा रात्री कीर्तन झालं ना लई लोकांना हसवलं. अरे तुमच्याच घरातलं काढतो तुमच्या पुढे मांडतो तुम्ही करता. तुमच्याच घरात भुरभुरी गेले भुरभुरी गेलेली अमुक गेले. लक्षण एकदा उपाय हे लक्षण सांगतात का उपाय सांगतात? लक्षण सांगतात. अरे उपाय सांगायला पाहिजे. संतांच्या आवड्यात उपाय सांगायला येते. उपाय याची उपाय जी भेट व्हायला पाहिजे अशा सद्गुरूची आता जे प्रमाण घेतलं आणि याच्या अगोदर जे प्रमाण घेतलं तुकाराम महाराजांनी स्वतःचं मरण डोळ्याने पाहिलं आणि अमर झाले. आता मरून कसे अमर झाले? मरून अमर कसे झाले? तुम्ही आता आंब्याचं सीजन आता गेला तुम्ही पोया खाल्ल्या टरफल खाल्ल्या रस खाल्ला खाला म्हणतो सारा सार विचार करा उठा आणि परमार्थामध्ये सुद्धा ही तो बुद्धी पाहिजे. बुद्धी माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बुद्धीचे वैभव सर्वांसाठी राम सूर्यप्रकाश बसतो ना अर्थाचा खेळ बसतो. अर्थ म्हणून ते होता अर्थ रोपले याला जोडून घ्या. वास्तविक पाहता बारकाईने जर विचार केला या ठिकाणी आपल्यावर साधू संतांनी उपकार केले. फक्त काय करायला पाहिजे याचं सार काय आहे आणि आसार काय आहे आणि या आंतरिक खुणा ज्या आहेत असा आपल्या जीवनामध्ये महात्मा
जेव्हा भेटेल बघा तुम्ही देव तुम्हाला भेट माझ्या गुरुने मला एक विचारलं मला लक्षात माझं ते म्हणे आप्पा तुम्हाला देव भेटावा असं वाटतं का? हा म्हणतो वाटतं तर खरी मला देव भेटावा असा. ते म्हणे देव जाऊ द्या खड्ड्यात तिकडे तुम्हाला भेटले का? तुम्हाला तुमची तरी गाठ पडली का? देव जाऊ द्या खड्ड्यात पण तुमची तरी गाठ पडली का? मी म्हटलं बाबा मी तर रोज पाहतो बरं का आज कसा रोज मला माझी भेट होते म्हटलं मी आज पाहतो ना. बाबा म्हणे मला आज तुम्ही आहेत का? आज तू आहे हा तुम्ही आपण आज जे दिसत ते आपण आहोत का? जे दिसत आता हा प्लॅन चालू आहे ना प्लॅन दिसतो का नाही पण ज्या सत्तेने चालतात ती सत्ता दृश्य का अदृश्य आहे. मग तुम्ही आपण जे चालतोय कोण चालतोय प्रमाण घेतो आपण चाले चाले हे शरीर कोणाची आस कोण बोलवितो हरी वीणा कोण बोलवितो हरी वीणा. विडाला 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 चाले शरीर कोणाची आसक्ती कोण बोलवितो हरी वीणा. एकवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन वास्तविक पाहता हेच विसरलो आपण ज्याचं सत्तेने चालतो ज्याच्या सत्तेने पाहतो ज्याच्या सत्तेने बोलतो. सांगा तुम्ही आता डोळा कशाचं काम करतो? डोळा पायाचं काम करतो. कान ऐकायचं. मग आता सांगा तुम्ही या ठिकाणी 5 इंद्रिय आहेत आणि 5 कर्मेंद्रिय आहेत. एकमेकाचं काम डोळ्याचं काम कान करेल का? नाही. डोळ्याचं काम कान करेल कानाचं काम तोंड करेल. मग आता हे वेगवेगळे पायाचं काम करणारा वेगळा ऐकायचं काम करणारा वेगळा आणि हे एकाला समजतं का प्रत्येक समजणार आहे अजून परत वेगवेगळं आहे. एकच आहे ना. ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा ध्येय वास्तविक पाहता बारीक विचार करा. हे जरी इंद्रिय वेगवेगळे असतील पण ती एकाला करतात. एक हरी आत्मा देव शिव सम वाया तो दुर्गम न झाले. वास्तविक पाहता जीव आणि शिव एक वेगळा आहे. एक आहे एक हरी आत्मा. वास्तविक पाहता जीव शिव हा एकच आहे. वाया तो दुर्गम न झाले. मग सांगा असेल अनुभूती आणून देणारा महात्मा जर तुमच्या आपल्या जीवनामध्ये मिळाला असा महात्मा जर मिळाला त्याच्यासाठी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितले कोण पुण्यकांचा होईल सेवक कोण पुण्यकांचा होईल सेवक कोण पुण्यकांचा होईल सेवक गमतिका सुरावाले गमतिका सुरावाले ऐसे वर्मा जगावी नाया जगना ऐसे वर्मा
देहाशिवाय या देहाशिवाय देव समजणार नाही आणि देव समजला तर देव शिल्लक ठेवायचा नाही. टाळा विठाला पायाला काटा मोडला तो काटा जर काढायचा असेल गुरुची पद्धत प्राणामध्ये काटा मोडला तर काट्याने काटा काढत होती. काट्याने मग पायात मोडलेला काटा दुसऱ्या काट्याने काढल्यानंतर तोही काटा फेकून द्यायला पाहिजे तर तो बी खिशात कापी घ्यायला पाहिजे. मग आता वास्तविक पाहता बारीक विचार जर करा, बारीक विचार करायचा आहे. देव सगुण आहे का निर्गुण आहे? देव सगुण आहे का निर्गुण आहे? तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, अनुमाने ना उत्तर बरोबर आहे. यांनी उत्तर दिलं ते बरोबर आहे, पण ते कळलं कशामुळे? सगुणामुळे कळलं का डायरेक्ट येऊन कानात घुसलं? काही ना मी सांगतो मानस गुरुने त्यांनी तेवढं टक्करात घेतलं. मानस गुरुने आपा सांगतो मानस गुरुने मानस मर केले. सगुणाशिवाय निर्गुण कळला नाही. नुसतं एकच नाक घेऊन पडले, एकच नाक घेऊन पडले. घोड्याची रेस होती, रेस स्पर्धा. एका वेळेला घोडं नव्हतं पण तो फिरायला गेला, त्याला एक नाल सापडली, एक नाल. एवढा आनंद झाला आणि डायरेक्ट त्या लोकांकडे गेला. ते नाव नोंदतात ना स्पर्धेमध्ये, ते म्हणे हो आपलं नाव नोंदा. ते म्हणे तुझ्याकडे घोडं कुठे? ते म्हणे घोडं काय नोंदवायचे, मला एक नाल सापडली ना म्हणे. ते म्हणे अरे येड्या, अजून 3 नाला आणि एक घोडं शोधायचे म्हणे, एक कुठे घेऊन फिरला? देव निर्गुणी म्हणे. याला म्हणतात अर्धा आत्म्याने पिवळा झालेला. हा देव सगुण. मग मी बावड येत ना पंढरपूरला जाणार एवढे. नेमकं काय करायचं? हा मोठा घोड आहे. कबड्डी कबड्डी खेळतात तुम्ही? कबड्डी 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 खेळतात. त्याला 2 नियम आहे. एक तर एखाद्याला बाद करून यायला पाहिजे, एक तर एखाद्याला बाद करून यायला पाहिजे, नाही तर त्या क्रॉसपट्टीला शिवून यायला पाहिजे. एक तर तुम्हाला अनुभव यायला पाहिजे, अनुभव, नाही तर ज्ञान पाहिजे. नुसतं ज्ञान उपयोगाचं नाही आणि नुसतं अनुभव बी उपयोगाचं नाही. नुसतं अनुभव उपयोगाचं नाही. हो अद्वैत समजून कळतात यायला पाहिजे. या सोंगाला पाहतात, या सोंगाला हे काय तुमच्यासारखंच आहे त्रिगुणाचं. आणि त्रिगुण चांगले आहेत का? त्रिगुण सारा निर्गुण हे सार तुम्ही याच्याकडे पाहतात की याच्याकडे ते पाहायला पाहिजे. माझ्या काही गोष्टीमुळे संपली बरं का. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, महत्वाचा प्रश्न आहे. याची शेती आणि त्याची शेती, नवरा बायको 1 का 2? हा एक कुठे बाई इकडे बसले, मला तिकडे बसला. एक आहे तुम्ही चिकटलेले बायको, एक आहे का 2 आहे? अरे 2 बी म्हणता येत नाही, 1 बी म्हणता येत नाही. डाला विडाला 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 विडाला. हा जे चांगला आहे का वाईट आहे? आणि चांगलं जर म्हणत असेल मग तुकाराम महाराजांनी प्रमाण दिलेलं आहे. हा नाशिवंत देव. आणि काही ठिकाणी सांगितलं हा देव नाशिवंत. काही ठिकाणी सांगितलं हा देव कसा आहे?
उत्तम आहे, चांगला आहे. तुम्ही आता तुम्हाला मेळ बसवता आहे पाहिजे नसतं गुणाचा निर्गुणाचा. जरी गुरु सांगत असेल पण तुमच्या मनामध्ये जर शंका निर्माण होत असेल तर तुम्ही ती काढायला पाहिजे ना नको. आम्ही बाबाला प्रश्न विचारायला शंका विचारायला घाबरत होतो, पण जे सिनियर होते ना त्यांना विचारायचो. आम्ही सिनियर जे होते त्यांना विचारायचो. आता काय विचारायचा प्रश्नच नाही, काय कोणी कोणालाच गरज नाही. फक्त गळ्यामध्ये माळ घालून सुरू करावा, थोडा आंग आला का मन चांगलं आता चांगलं. अरे जरा विचार करा, पूर्ण वेगळं व्हायला पाहिजे. बाकीला कोपरा यावा असं वाटत असेल तर ते यांच्याकडनं शिकायला पाहिजे. बाकीला कोपरा यावा असं वाटत असेल तर हिरी यांच्याकडनं शिकायला पाहिजे. आपण एकच गोष्ट घेऊन जातो फॉरेनला ना, बाबा म्हणाले फॉरेनला म्हणजे अमेरिकेला फक्त पाव बटर खातात. काय खातात? पाव बटर. ते कशाचे असतात पाव? पाव कशाचे असते? मैदा कशाचा असतो? गव्हाचा. तुमच्याकडे गव्हाचे किती पदार्थ बनवतात? एक गहू, तिचे प्रकार गहू. मात्र साधू संतांना एक गोष्ट पटवायची असेल तर अनेक मार्गाने पटवतात. पण तुम्हाला समजलं असेल तर विचारायला पाहिजे गुरुला. गुरुच्या जीवनामध्ये फार महत्व आहे. जोपर्यंत गुरुवर तुमची श्रद्धा आहे का नाही आहे हे जर ओळखायचं असेल, गुरुवर तुमची श्रद्धा आहे का नाही हे जर ओळखायचं असेल, गुरुवर तुमचं प्रेम आहे का नाही आहे हे जर ओळखायचं असेल तर गोकुळात जावं लागेल तुम्हाला. किती बायांनी तक्रार केली त्या श्रीकृष्णाबद्दल, तिने मान्य केलं माझा कृष्ण असा नाही ते, माझा कृष्ण असा नाही ते. हो, जर खरोखर तुमच्या गुरुवर निष्ठा असेल, प्रेम असेल तर त्यांचे दुर्गुण अजून दिसत नाही. विठाला 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 दुर्गुण अजून दिसत नाही. उदाहरण सांगू तुम्हाला, माहिती नाही? अहो जर समजा एखादीचा मुलगा आणि जर तक्रार आणले, हो तुमचा मुलगा मला प्यायला देत नाही, माझा मुलगा तसा नाही ते. अहो पण मी पाहिलं अमुक अमुक बरोबर नाही, तो त्याच्या बरोबर गेला असेल, पण माझा तसा नाही, माझा तसा नाहीये. का बरं? त्याच्यावर विश्वास आहे, त्याच्यावर प्रेम आहे. मग सांगा तुम्ही आता हे मी का सांगतो की यात दोन गोष्टी असेल याच्यामध्ये. साधू संतांचं नेमकं काय घ्यायला पाहिजे गुरुकडनं. तुम्ही ज्याला देहधारी गुरु मानलाय त्याच्याकडनं जे योग्य अध्यात्म ज्ञान ते त्याच्याकडे दृष्टी पाहिजे का कशाकडे पाहिजे? दृष्टी आपली दृष्टी आहे. आता काय लोक म्हणतात जसा चष्मा लावला आता मी चष्मा लावला, मला आता अनुभव आला. आतापर्यंत ऐकत होतो मी, आतापर्यंत काय ऐकत होतो? जसा चष्मा लावला तसं दिसतो नाही. आता मला फार संध्याकाळ झालेली दिसते म्हणून काय वेळ मला अंधार झालेला दिसतो. मग आता कशाचा दोष आहे? डोळ्याचा दोष आहे, पाण्याचा दोष आहे, कशाचा आहे? असं मला असं सांगायचं होतं हा अभंग तुकाराम महाराजांनी अनुभूतीचा आहे. बाळ रडल्याशिवाय तुम्ही घेत नाही. आणि तुम्हाला देव जर पाहिजे असेल, बाळाला जर आई पाहिजे असेल तर त्याला रडावं लागतं, रडावं लागतं त्या बाळाला. जो कमी रडत असेल ना थोडासा तर आई झोपा आणून देते, लई भांडे घासायला जाते, काय कामाला लागते. पण जर त्यांनी बस शेपणाने टाप टाकला, बस शेपणाने टाप टाकला हातातलं काम सोडून त्याला घेते. तसं तुम्ही देवाचं भजन करायला पाहिजे. बस शेपणाने टाप. टाप म्हणजे रडणं म्हणजे कसं जीव तोडून रडतो तो. कसा रडतो? जीव तोडून. तसं तुम्ही भजन सुद्धा जोपर्यंत जीव तोडून करत नाही, जीव तोडून हे करावे भजन. माझं सांगा तुम्ही आता हे जे आपल्याला अवस्था जे होते हे तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. अंतरीच्या पुन्हा दुसऱ्या प्रमाणे Bye.
सात्विक भाव होता. आणि असं सात्विक भाव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत चित्त शुद्ध होत नाही. आणि जोपर्यंत चित्त शुद्ध होत नाही तोपर्यंत सार आणि आसाराचा विचार करता येत नाही. पण ती चूक झाली कुठे ते कळायला पाहिजे. वर्म जे आहे, वर्म जिथं म्हणतात वर्म ते आहे जाणीव आणि लागवण जाणीव आणि नीव. आता मला असं म्हणायचं जिथं चुकलं तिथं दुरुस्ती व्हायला पाहिजे. हा खंडोबाचं पोट दुखतं, नारायण भटाला काळा दिला चालेल का? पोट कोणाचं दुखतं? खंडोबाचं. आणि काळा कोणाला? नारायण. चालेल का? नाही. चुकलं कुठं आहे? इथं चुकलं. एक म्हातारीला गोधडी शिवायचं काही नाद होता. गोधड्या रात्री घेऊन झाला का ती गोधडी शिवायची, कारण तिचे डोळे चांगले होते. डोळे चांगले होते ती गोधडी शिवायची. पण तिची एक दिवस सुई हरवली आणि ती सुई पाहायला लागली तिथं. नातू म्हणे आजी काय पाहते ग? ती म्हणे अरे मामा माझी सुई हरवली. ते म्हणे इथं अंधारात काय पाहते? बाहेर लाईट लावलेला आहे, प्रकाशात पहा, उजेडात पहा. ती आली त्या लाईटा खाली पाहायला लागली. 4 पायाला आल्या पाया. काय झालं? आधी सुई हरवली. आता ते आले. आता वास्तविक पाहता इथं डोकेबाजचं काम आहे का बिनडोकाचं काम आहे? याले बिनडोक सर्व. कोण म्हणे मदत मदत करा, इथं सुई हरवली, मदत करा. लागले मदतीला, पाहायला लागले. 4-5 जण. त्यात एक डोकेबाज आला. काय बात आहे? म्हणे म्हाताऱ्याची सुई हरवली. म्हातारी कुठं हरवली? ती म्हणे घरात हरवली. म्हणजे ते काय पाहते? म्हणे नातवाने सांगितलं उजेडात पहा.